आणि आता सुरुवात करूया आजच्या 0 आवरला। मुंबईतील दादरचा कबूतरखाना आज दिवसभर वेगवेगळ्या कारणांसाठी चर्चेत राहिला आणि कबुतरांचा प्रश्न हा फक्त आरोग्यापुरता उरलेला नाही, तर त्याला आता राजकीय सत्ता स्पर्धेची सुद्धा लागण झाल्याचं दिसून आलं। मराठी एकीकरण समितीने आज कबूतरखाना परिसरामध्ये आंदोलनाची हाक दिली होती। अर्थात या आंदोलनापूर्वीच पोलिसांनी कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं। या आंदोलनाला पार्श्वभूमी होती ती 6 ऑगस्ट या दिवशी झालेल्या कबूतरखान्यावरच्या आंदोलनाची। जैन समाजाने केलेल्या या आंदोलनामध्ये पोलिसांना धक्काबुक्की करण्यात आली, कायदा मोडला आणि न्यायालयाच्या आदेशाचा अवमान केला। या आंदोलकांवर काय कारवाई केली हा प्रश्न विचारण्यासाठी मराठी एकीकरण समितीचे कार्यकर्ते आज रस्त्यावर उतरले। जैन समाज आपली ताकद दाखवून भूमिपुत्रांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न करत आहे आणि गृहमंत्री एका विशिष्ट समाजाच्या पाठीशी उभे आहेत, असं खळबळजनक आरोप मराठी एकीकरण समितीच्या गोवर्धन देशमुखांनी केले। पोलिसांनी आपल्याला मारहाण केल्याचा दावा करत आपला जखमी हात देखील त्यांनी माध्यमांना दाखवला। एकीकडे हे सगळं घडत असताना दुसरीकडे मुंबई उच्च न्यायालयामध्ये या प्रकरणाची सुनावणी पार पडली। सकाळी 6 ते 8 या वेळेमध्ये कबुतरांना कंट्रोल्ड फीडिंग करण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे अशी बाजू मुंबई महापालिकेतर्फे कोर्टात मांडण्यात आली, तर कोर्टाने अशी कुठलीही मागणी मान्य करण्यापूर्वी स्थानिकांची मतं जाणून घ्या असा सल्ला दिला। हे सगळं होत असताना जैन मुनी निलेशचंद्र महाराजांच्या एका वक्तव्यानं सगळ्यांचंच लक्ष वेधून घेतलं। दादरच्या कबूतरखान्याचा प्रश्न हा राज ठाकरेच सोडवू शकतात असं ते म्हणाले। त्यांनी थेट राज ठाकरेंचं नाव घेतल्यामुळे मनसेच्या इतर कुठल्याही नेत्यांनी यावर प्रतिक्रिया दिलेली नाही। आजच्या या अशा नाट्यमय घडामोडींनंतर काही सवाल उपस्थित झाले। नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित या विषयावर राजकारण होतंय का? जैन समाज या निमित्तानं आपली ताकद दाखवू पाहतोय या मराठी एकीकरण समितीच्या आरोपामध्ये तथ्य आहे असं वाटतं का? आणि 2 वेगवेगळ्या आंदोलनांबाबत सरकारकडून वेगवेगळी भूमिका घेतली जाते का? या सगळ्या प्रश्नांचा आज आपण आढावा घेणार आहोत। सुरुवातीला बघूया आजचा आपला प्रश्न आणि त्यासाठी जाऊया पोल सेंटरला। बघा आजचा आपला प्रश्न, दादर कबूतरखान्याच्या वादाआडून जैन समाज आपली ताकद दाखवू पाहतोय, मराठी एकीकरण समितीचा हा दावा पटतो का? होय आणि नाही असे 2 पर्याय आहेत, तुम्हाला योग्य तो पर्याय तुम्ही निवडू शकता। तर मुंबईतल्या दादरच्या कबूतरखान्यावर जैन समाजानं 6 ऑगस्ट रोजी केलेल्या आंदोलनाविरोधात मराठी एकीकरण समिती आज रस्त्यावर उतरली। मराठी एकीकरण समितीचे कार्यकर्ते आज सकाळपासूनच कबूतरखान्याला विरोध करण्यासाठी दादर परिसरामध्ये जमा होत होते। 11:30च्या सुमाराला आंदोलनाचा प्रयत्न करत रस्ता अडवणाऱ्या कार्यकर्त्यांना मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतलं। या आंदोलनाला पोलिसांनी आधीच परवानगी नाकारली होती, तसंच त्यांना काल नोटिसा देखील बजावल्या होत्या। दरम्यान या प्रकरणामध्ये पोलीस दडपशाही करत असल्याचा आरोप मराठी एकीकरण समितीचे गोवर्धन देशमुख यांनी केला। मुंबई महापालिकेनं दादरच्या कबूतरखान्यामध्ये बांबूच्या पराती बांधून त्यावर ताडपत्री घालून तो बंद केला होता, पण जैन समाजानं गेल्या बुधवारी आंदोलन करून ती ताडपत्री फाडली। त्यावेळी त्या आंदोलकांवर कारवाई का झाली नाही असा सवाल देशमुख यांनी केला। राज्य सरकार आणि गृहमंत्री या प्रकरणामध्ये दुटप्पीपणा करत असल्याचा आरोप मराठी एकीकरण समितीचे गोवर्धन देशमुख यांनी केला। 6 ऑगस्टला हातात सुऱ्या घेऊन ताडपत्री फाडणाऱ्या जैन आंदोलकांवर कोणती कारवाई केली असा सवाल देखील त्यांनी विचारला। मला माहित नाही काय करतायत पोलीस। या पोलिसासाठी आलोय मी, त्याच पोलिसांनी माझं रक्त काढलंय आणि ही गैरचिपी चालू आहे। ही गैरचिपी थांबायला पाहिजे आणि कायदा सर्वांसारखा आहे। तर गेल्या अनेक दिवसांपासून वादात असलेल्या कबूतरखान्यांवरच्या बंदी प्रकरणी आज मुंबई उच्च न्यायालयामध्ये सुद्धा सुनावणी पार पडली। आजच्या सुनावणी दरम्यान सार्वजनिक आरोग्य महत्त्वाचं असल्याचं निरीक्षण मुंबई उच्च न्यायालयानं पुन्हा नोंदवलं। तसंच सकाळी 6 ते 8 या वेळेमध्ये कबुतरांना दाणे घालण्यासाठी परवानगी देणं विचाराधीन आहे असं मुंबई महापालिकेनं उच्च न्यायालयामध्ये सांगितलं। तर सार्वजनिक आरोग्य आणि स्वच्छतेचा मुद्दा पाहता मुंबई उच्च न्यायालयानं कबूतरखान्यावरची बंदी तुर्तास कायम ठेवली। तसंच कंट्रोल फीडिंगला परवानगी देण्याचा निर्णय मुंबई महापालिकेनं घ्यावा असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयानं दिले। आज झालेल्या सुनावणीमध्ये मुंबई उच्च न्यायालयानं नेमकं काय म्हटलंय पाहूया ग्राफिक्सच्या माध्यमातून, त्यासाठी जाऊया मीडिया सेंटरला। कबूतरखान्यावरील बंदी हायकोर्टानं तुर्तास कायम ठेवली आहे। कंट्रोल फीडिंगचा निर्णय महापालिकेनं घ्यावा असं कोर्टानं म्हटलंय। 20 तारखेपर्यंत तज्ज्ञांची समिती स्थापन करा।
समितीच्या अहवालानंतर हरकती आणि सूचना मागवल्या जाणार. हरकतींचा विचार करूनच पालिकेला निर्णय घेणं बंधनकारक आहे. आमच्यासाठी लोकांचं आरोग्य सर्वात महत्त्वाचं. पक्ष्यांना खाद्य कुठे घालणार अशी पालिकेला कोर्टानं विचारणा केली. पक्ष्यांना रस्त्यावर खाद्य दिलं जाऊ शकत नाही असंही कोर्टाने म्हटलं. तर मुंबईतल्या कबूतरखान्यांचा वाद आणि या प्रकरणामध्ये मुंबई उच्च न्यायालयामध्ये झालेली सुनावणी या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ठाकरेंचे शिवसेनेचे आमदार आदित्य ठाकरे यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूया. लोकांचं स्वास्थ्य आरोग्य हे अत्यंत महत्वाचं आहे. आरोग्याशी कॉम्प्रोमाइज करता येत नाही. सोबत आस्था देखील आहे. त्यामुळे आरोग्याशी कॉम्प्रोमाइज न करता आस्थेचा प्रश्न कसा सोडवता येईल हा प्रयत्न केला पाहिजे. पण मला हेही लक्षात येत आहे की काही लोकांना यातही महानगरपालिकेच्या निवडणुकीची संभावना लक्षात येते आहे आणि म्हणून याला एक समाजाविरुद्ध दुसरा समाज, एका भाषेविरुद्ध दुसरी भाषा असं कसं भांडण लावता येईल असे प्रयत्न काही लोक करतात, पण ते यशस्वी होणार नाहीत. मुंबईचं मी तुम्हाला सांगतो प्रकृती अशी नाही आहे मुंबईची. ह्याच्यावर मुख्यमंत्री महोदय काय पुढे पाऊल टाकतात, कारण आपण बघा तिथे तणाव तर झालेलाच आहे. दुसरी गोष्ट म्हणजे माझं पहिल्या दिवसापासून हेच म्हणणं राहिलेलं आहे की तिथे स्थानिक जे रहिवासी आहेत, आजूबाजूला जे राहतात, त्यांच्याकडून तुम्ही म्हणणं काय ते ऐकून घेतलं पाहिजे आणि त्यांचंच म्हणणं ऐकलं पाहिजे. मग ह्या बाजूने निर्णय द्या किंवा त्या बाजूने निर्णय द्या, पण आता कोर्टाचा निकाल आल्यानंतर पुढचं पाऊल प्रशासन काय उचलतंय ह्याच्यावर सगळ्यांचं लक्ष राहील. यानंतर आजच्या दिवसामध्ये आणखी एक इंटरेस्टिंग प्रतिक्रिया होती. जैन समाजानं दादरच्या कबूतरखाना परिसरामध्ये केलेल्या आंदोलनाच्या वेळी मुंबई उपनगरचे सहपालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी या प्रकरणावरनं आग्रही भूमिका घेतल्याचं चित्र होतं. पण तेच मंगलप्रभात लोढा आता या प्रकरणामध्ये एक शब्दही बोलायला तयार नसल्याचं दिसलं. जैन मुनी आहेत, ते म्हणतात जे कोणी विरोध करतात त्यांना मी ओळखत नाही. मी सर्व पत्रकारांना आपली जे पत्रकार म्हणून आपली जी जिम्मेदारी आहे त्या म्हणून आपले प्रश्न विचारला त्याबद्दल स्वागत करतो. पण माझी भूमिका यामध्ये आहे की मी आज काही बोलणार नाही. माझी भूमिका यामध्ये आहे की मी आज काही बोलणार नाही. आणि या विषयावर आता प्रेक्षकांनी काय प्रतिक्रिया दिलेल्या आहेत त्यापैकी काही निवडक प्रतिक्रिया बघूया. त्यासाठी जाऊया मीडिया सेंटर. बघा, एक्स वरून आलेली अमित जाधव यांची प्रतिक्रिया. कबूतरखाना हे एक निमित्त आहे. गेल्या काही वर्षांमध्ये गुजराती, मारवाडी आणि जैन समाज कायमच मराठी माणसाला डिवचून आपली ताकद दाखवतोय. कटू सत्य. गोपाळ दंडगव्हाळे म्हणतात, कबूतरखान्याच्या वादाचा पिंजरा श्रद्धेच्या नावानं उभारलेला वाटत असला तर यातून तो सत्ता आणि ताकद दाखवणाऱ्या कबुतरांनी भरलाय. म्हणूनच मराठी एकीकरण समितीचा दावा अगदी बाणासारखा नेमका बसतोय. अजय रेवाले म्हणतात, जैन समाज हा शांत स्वभावाचा असतो असं आम्ही मानत आलो होतो, पण त्यांच्या याच कृत्यांमुळे राजकीय खेळी करत मुंबई गिळण्याचा डाव दिसतोय. युट्यूबवर बळवंत खांडेकर म्हणतात, कबूतरखाना प्रकरणामध्ये न्यायालयानं निर्णय दिलाय ना, मग ही नाटकं कशाला, त्यामुळे सामाजिक वातावरण बिघडवलं जात आहे. मिलिंद सोनावणे म्हणतात, काही जणांनी केलेल्या आंदोलनामुळे संपूर्ण जैन समाज दोषी कसा असेल, त्यामध्ये दोषींवर न्यायालयानं कडक कारवाई केली पाहिजे. अक्षय काळे यांचं म्हणणं आहे, मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावरच हा मुद्दा कसा पेटला हेही लक्षात घ्यायला हवं. किशोर जोशी यांचं म्हणणं आहे की जैन समाजातील सर्व लोकांनी त्यांच्या घरात कबूतर पाळावी. गणेश म्हात्रे म्हणतात, नुसतं राजकारण चालू आहे, इतके वर्ष कबुतरांचा त्रास नाही झाला का. तेजस काडव यांचं म्हणणं आहे की सरकार आणि न्यायालयाच्या निर्णयाविरोधात वागणं म्हणजे आपली ताकद दाखवणं. इंस्टाग्रामवर ज्योती यांनी असं म्हटलंय की तुमच्या या राजकारणामध्ये मुक्या प्राण्याचा कशाला जीव घेताय. वसंत रेगे म्हणतात, मुंबई पालिकेची निवडणूक डोळ्यासमोर ठेवूनच मराठी माणसाबद्दल दुसऱ्या समाजातील लोकांच्या मनामध्ये द्वेष निर्माण करणं आणि त्यातून मतविभाजन करणं हाच प्रयत्न दिसतो आणि कोणता पक्ष करत असेल की सगळ्यांनाच ठाऊक आहे.
फेसबुकवर सुभाष गाडिया म्हणतात, मराठी जैन सुद्धा असतात. महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणावर मराठी जैन आहेत. सरसकट दोषी कसं म्हणणार? चेतन भूमकर म्हणतात, खरं तर हा वाद दोन समाजांचा न म्हणता तो भावना आणि आरोग्याच्या दृष्टीनं पाहिलं पाहिजे. केतन मढवी घणसोली हे म्हणतात, मी 100% सहमत आहे. कारण जे जैन मुनी बोलतायत त्यांचा बोलविता धनी सत्तेत बसलेला आहे. त्यांच्या आडून मराठी माणसाला डिवचण्याचे डाव सुरू आहेत. आणि आता या विषयावरच्या चर्चेकडे आपण वळतो आहोत. आपल्याबरोबर सध्या ही चर्चा करण्यासाठी कोण पाहुणे आहेत बघूया. त्यासाठी